ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं सुरू असून या कामादरम्यान नाल्यातून काढलेला गाळ आणि कचऱ्याचे ढीग नाल्याबाहेरील परिसरात आढळून येत आहेत. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव वाढत असून अनेक ठेकेदार नालेसफाईची कामं योग्य प्रकारे करत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी तसंच ठेकेदारांची तातडीनं बैठक शुक्रवारी बोलावली. ठाणे शहरातील नाल्यांमध्ये कचरा फेकण्यात येतो. या कचऱ्यामुळे पावसानं पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं करते. दरवर्षी एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात नालेसफाईची कामं सुरू होतात. यंदा मात्र 10 एप्रिललाच नालेसफाईची कामं सुरू झाली आहेत. यंदा मुंब्रा भागातून नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. नालेसफाईची कामं 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी ठेकेदाराला दिलेत. सफाई दरम्यान नाल्यातून काढण्यात येणारा गाळ हा नाल्याच्या काठावर ठेवू नका आणि तो योग्य ठिकाणी देऊन टाका, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या असल्या तरी काही ठेकेदारांकडून त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाहीये. तसंच काही ठेकेदारांनी 2 दिवस सफाईचं काम केलं आणि नंतर ते थांबवलंय. काही ठिकाणी ठेकेदारांनी नाल्यात JCB उतरवला पण कामच सुरू केलेलं नाही. ठेकेदारांना सूचना करूनही त्याचं पालन केलं जात नाही, अशा तक्रारी नगरसेवकांकडून पालिका अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर पालिकेच्या घनकचरा विभागाने अधिकारी तसंच ठेकेदारांची तातडीनं बैठक बोलावली असून त्यात ठेकेदारांना सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.